नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या घरात अगदी साधी मस्त दोडक्याची भाजी करणार आहोत। दोडका म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात, पण योग्य पद्धतीने केलं ना तर ताटातली ही भाजी संपल्याशिवाय उठावंसं वाटत नाही। आमच्याकडे ही भाजी अगदी साध्या मसाल्यात करतात, पण चव मात्र एकदम भारी लागते। चला तर मग आपल्या स्वयंपाकघरात अगदी गावाकडच्या पद्धतीने चविष्ट दोडक्याची भाजी बनवायला सुरुवात करूयात। आपल्या दोडक्याच्या भाजीसाठी फार काही लागत नाही। आपल्या घरात नेहमीच असणारं साहित्य आहे। फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घेतली आहे। लसणाचा मस्त सुगंध यावा म्हणून लसूण पेस्ट वापरणार आहोत। रंग आणि चव खुलण्यासाठी थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि माझी खास कारल्याची चटणी घालणार आहोत। त्यानंतर उभ्या केलेल्या फोडीचा ताजा दोडका घेतला आहे। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, भाजीला तिखटपणा यावा म्हणून हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। एवढंसं साधं साहित्य, पण यामुळे भाजीची चव अगदी खुलून येते। चला तर मग आधी गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवली आहे। कढई तापली की त्यात तेल घातलं। आता जिरं मोहरी टाकली। फोडणीचा तो खमंग आवाज आला की स्वयंपाकघराची मजाच काही वेगळी असते। आता हिरव्या मिरचीची पेस्ट घालून थोडीशी परतून घेतली। त्यानंतर लसणाची पेस्ट घातली। लसूण छान खमंग परतला की घरभर असा सुगंध दरवळतो की भूक आपोआप लागते। आता 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून छान परतून घेऊयात। मसाला घाईघाईत परतायचा नाही। जेवढा मसाला आपण व्यवस्थित परतून घेऊ ना तेवढाच भाजीचा स्वाद खुलतो। आता उभ्या केलेल्या फोडीचा ताजा दोडका घातला। प्रत्येक फोडीला मसाला छान लागेल असा हलक्या हाताने परतून घेतला। दोडका मसाल्यात मुरायला लागला की भाजीची खरी चव इथूनच सुरू होते। आता आपल्या घरचं शेंगदाण्याचं कूट आणि कारल्याची चटणी घातली। हे दोन्ही जिन्नस घातले की साध्या दोडक्यालाही अशी चव येते की अरे वा, आज भाजी भारी झाली असं प्रत्येकाच्या तोंडून नक्की निघतं। आता यात 1 ते 1.5 वाटी पाणी घालूया। जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर आणखीन पाणी वापरू शकता। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात। आता ही भाजी मध्यम ते मंद आचेवर शिजवायची की दोडका मस्त मऊ होतो आणि मसाल्याची चव प्रत्येक घासात उतरते। दोडक्याला जास्त काही करायची गरज नसते, फक्त थोडा वेळ दिला की तो मसाल्याची चव छान ओढून घेतो। म्हणूनच आमच्या घरी ही भाजी नेहमीच निवांत शिजवतात। तोवर स्वयंपाकघरात जो सुगंध पसरतो ना तो भूक वाढवायला पुरेसा असतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा साध्या आणि चविष्ट रेसिपींसाठी दीपाली फूड पेज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।